गुरूंचा कानमंत्र म्हणजे शिष्याच्या जीवनाची सार्थकता. महाराजांचे ते कदाचित पराकोटीचे सिद्ध अमृत संजीवनीचे बोल असावेत. ते बोल कानी पडताच तो तापसी त्वरितपणे उभा राहिला आणि श्री गुरुरायांना त्याने दृढालिंगन दिले आणि काहीतरी सांकेतिक बोल बोलला. लगेच द्वाराबाहेर पडल्या क्षणीच तो अंतर्धान पावला. मती गुंग व्हावी अशा महाराजांच्या लीला दिवसेंदिवस होत होत्या. इकडे श्री गुरु सांगाती आमुची तेथे नित्य वसती, त्या भुवनासी वैराग्यमठी म्हणती पोटी सुख तुम्हा. तारामतीचा नातू अगदी अबोलका वयाने नुसता 6 महिन्याचाच असताना त्याला महाराज वडणगे गावी वेळाई म्हणजेच शिवभवानीच्या दर्शनाला घेऊन निघाले होते.